भालासारखा विगर पनवे माऊली आणि रोमन हे आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनलचे 7 नंबरचे मानकरी ठरले। आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनलचा 6 नंबरचा मानकरी तास क्रमांक 4 व धावलेली गाडी आई गावच्या प्रसन्न साईश पाटील साई ग्रुप उत्तम ठाणा सरकार आणि रावणची गाडी आजच्या या मैदानातील ते 6 नंबरचे मानकरी ठरले। सातेवाडीकरांचे भव्य दिव्य असं मैदान या मैदानातील क्वार्टर फायनलचा 5 नंबरचा मान पटकावला। तास क्रमांक 7 व धावलेली गाडी विकास चव्हाण औंधकरांचा बाळकी आणि राजा ते आजच्या या मैदानातील 5 नंबरचे मानकरी ठरले। आजच्या या सातेवाडीकरांच्या मैदानातील क्वार्टर फायनलचा 4 नंबरचा मानकरी ठरला। तास क्रमांक 1 व धावलेली गाडी देवा ग्रुप देगाव पवारवाडीकरांची आजच्या या मैदानातील गाडी 4 नंबरची मानकरी ठरली। आजच्या या मैदानातील 3 नंबरचा मानकरी क्वार्टर फायनलचा तास क्रमांक 3 व धावलेली गाडी नाचा प्रसन्न मोहितचे धुमाळ सुसगाव शरदभाऊ पुरकर नाशिक स्नेहा सुराम चव्हाण शिवा जोकर फॅन्स क्लब बिदा सुंदरासी बादशाह आणि विराटची गाडी आजच्या या मैदानात क्वार्टर फायनलचे 3 नंबरचे मानकरी ठरले। सातेवाडीकरांच्या मैदानातील क्वार्टर फायनलचा 2 नंबरचा मानकरी ठरला। तास क्रमांक 3 व धावलेली गाडी मोहिलचे धुमाळ सुसगाव राजा आणि भीमा आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनलचे 2 नंबरचे मानकरी ठरले आणि क्वार्टर फायनलचा 1 नंबरचा मानकरी ठरला। तास क्रमांक 2 व धावलेली गाडी आई तुझावणे प्रसन्न स्वर्गीय रणजित सर निंबाळकर कुमार जयेश अमित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी फलटण अर्जुन आणि बुलट आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनलचे 1 नंबरचे मानकरी ठरले। विजेत्या सर्व गाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं मनपूर्वक धन्यवाद। फायनलचा निकाल ऐका। दुसऱ्या पर्वाचं दुसरं मैदान पहिल्या पर्वाला मैदानाचं आयोजन नियोजन केलं होतं श्री गंधराज ज्ञानेश्वरी पारायण विठ्ठल रुक्मिणी यात्रेनिमित्त, परंतु पहिल्या वर्षी या ठिकाणी म्हणावा असा या ठिकाणी बैलगाडी मालकांनी प्रतिसाद दिला नव्हता। गाड्या कमी प्रमाणात आल्या होत्या, परंतु तरी सुद्धा सुंदर असं मैदान संपन्न झालं आणि न खचता दुसऱ्या पर्वासाठी आयोजन नियोजन केलं आणि दुसऱ्या पर्वासाठी असंख्य बैलगाडी मालकांनी या स्पर्धेसाठी सहभाग घेतला। त्या सहभागामधून या ठिकाणी 7 गाड्या फायनल साठी पात्र ठरल्या, 7 गाड्या क्वार्टर फायनल साठी पात्र ठरल्या। त्यामध्ये फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय। आज संपन्न झालेलं श्री गंधराज ज्ञानेश्वरी पारायण व विठ्ठल रुक्मिणी यात्रेनिमित्त आयोजित केलेलं सातेवाडीकरांचं एक भव्य दिव्य मैदान आणि या मैदानात एक फायनलचा 7 नंबरचा मान पटकावला। तास क्रमांक 6 व धावलेली गाडी बडवा प्रसन्न कुमारी साम्राज्ञी सोमनाथचे सांगवे कॅप्टन फॅन्स क्लब निमसोड या गाडीचा 7वा क्रमांक। सुंदर अशी गाडी पळाली। सोमनाथ शेठ सांगवे कॅप्टन फॅन्स क्लब निमसोड यांचा कॅप्टन आणि त्याच्यासोबत पळाला अनन्या सिंग नागा शिवनगर यांचा बलमा आणि कॅप्टन आजच्या मैदानातील 7 नंबरचे मानकरी। 6 नंबरचा मानकरी ठरला। 6व्या क्रमांकाचा मान पटकावला। तास क्रमांक 4 व धावलेली गाडी जय गणेश प्रसन्न प्रियांका आनंद तारेकर मानगर पाळगाव शिरवळ या गाडीचा 6वा क्रमांक। सुंदर अशी गाडी पळाली। मी साहेब वैभव शेठ पाटील सर्वेश शेठ पाटील प्रियांका आनंद तारेकर आणि विजय कबुले शिरवळकरांचा वादळ आणि त्याच्यासोबत पळाला स्वर्गीय भरतदादा भोयर पडगा पनवे प्रांश पपुशेठ सूर्यवंशी वांगीकरांचा महबूब आणि वादळ आजच्या मैदानातील 6 नंबरचे मानकरी। पंचम क्रमांकाचा मान पटकावला। तास क्रमांक 2 व धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न प्रेम दत्ता शेठ रसाळ शेनवडी या गाडीचा 5वा क्रमांक। सुंदर अशी गाडी पळाली। आनंदीबाई शिवाजी रसाळ सेनवडी प्रेम दत्ताशेठ रसाळ सेनवडीकरांचा सोन्या उर्फ धोनी आणि त्याच्यासोबत पळाला मेटकर नाना नेवरीकरांचा गणाभाव आणि धोनी आजच्या मैदानातील 5 नंबरचे मानकरी। 3 आणि 4 साठी हट्टी आणि तटीची लढत झाली। त्यामध्ये पंचांनी 2 गाड्यांना सामना निकाल दिला। 3 आणि 4 दोघात बक्षीस विभागून दिलं जाईल आणि दोघांना मानाच्या ढालीसाठी चिठ्ठ्या टाकल्या जातील। त्यातली पहिली गाडी आई तुझावणे प्रसन्न गायत्री गोड ओडिसा वडगाव हवेली श्रेयश मोरे स्वराज भैया 1 नंबर तासावली गाडी याही गाडीला या ठिकाणी 3 आणि 4चं बक्षीस विभागून दिलं जाईल। सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 1 मधून संजय शेठ गारळीवाडी यांचा सर्जा आणि त्याच्यासोबत पळाला संभाजी पटोळे गुरसाळ आणि बाळूमधले कुकराळकरांचा गजा आणि सर्जा आजच्या मैदानात 3 आणि 4 नंबर साठी विभागून बक्षीस दिलं जाणार आहे। आणि दुसरी विभागून दिलेली गाडी तास क्रमांक 7 व धावलेली गाडी मोहिलचे धुमाळ सुसगाव याही गाडीला या ठिकाणी 3 आणि 4चं बक्षीस विभागून देऊन त्याही गाडीचा सन्मान होणार आहे। सुंदर अशी गाडी पळाली। मोहिल शेठ धुमाळ सुसगाव अर्णव शेठ साळुंके स्वामी साई सचिन शेठ घरात वरचे ओले यांचा बकासूर आणि त्याच्यासोबत पळाला विश्वजित दादा देशमुख अपसिंगे मिलिटरी यांचा चित्र्या आणि बकासूर आजच्या मैदानातील 3 आणि 4 नंबर साठी विभागून बक्षीस आहे। आजच्या या मैदानातील 2 नंबरचा मानकरी बरेच बैलगाडी मालक दुसऱ्या चरणावरती नसीब आजमावता याही मैदानात एकाने
दुसऱ्या चरणावरती नसीब आजमावला तास क्रमांक 3 वर धावलेली गाडी विशाल चव्हाण फलटण या गाडीचा द्वितीय क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पळाली. विशाल चव्हाण फलटण यांच्या नावावरती नशीब आजमावलं. डावीला पळाला आबा डोंगरे वाईकरांचा नंद्या आणि उजवीला पळाला कैलास मदन पलवान रेठरे आनंदाप्पा रेठरेकरांचा राजा आणि नंद्या आजच्या मैदानातील 2 नंबरचे मानकरी. आणि आज संपन्न झालेलं मैदान श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण विठ्ठल रुक्मिणी यात्रेनिमित्त आयोजित केलेलं मैदान आणि या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी ज्या गाडीने ज्या नावानं क्वार्टर फायनलचा सुद्धा 1 नंबरचा मान पटकावला आणि फायनलचा सुद्धा 1 नंबरचा मान पटकावला अशी सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 5 वर धावलेली गाडी आई तुझारी प्रसाद स्वर्गीय रणजित सर निंबाळकर कुमार जयेश अभित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी फलटण या गाडीचा प्रथम क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पळाली. स्वर्गीय रणजित सर निंबाळकर फलटण कुमार जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी यांचा वेगाचा शेवट सर्जा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला यशवंत रामबा जोशी अंबरनाथ मोहनदादा चव्हाण सरपंच वाटेगाव यांचा बादल आणि सर्जा आजच्या मैदानातील 1 नंबरची मानकरी. विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा आणि समस्त चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ सातेवाडीकर यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद.